अखेर तब्बल 72 वर्षाची प्रतीक्षा संपली, दुष्काळ संपला आणि महाराष्ट्रासाठी खाशाबांचा वारसदार आपण जसं म्हटलो होतो स्वप्नील कुसाळे होणार। स्वप्नील कुसाळेने अखेर महाराष्ट्र पॅरिसमध्ये भगवा झेंडा फडकवलेला आहे। तर 1952 मध्ये खाशाबांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकलं होतं। त्यानंतर जवळजवळ 72 वर्ष महाराष्ट्राची पाठी रिकामी होती। दरवेळेला मराठमोळे खेळाडू ऑलिम्पिकला यायचे आणि रिकाम्या हाताने परत जायचे, पण आज इथे इतिहास घडवलेला आहे। स्वप्नील कुसाळेने शूटिंग रेंजवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवलेला आहे। खरं तर कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं, कारण की खरं तर त्याचं पदार्पणाचं पहिलंच ऑलिम्पिक होतं। पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशासाठी ह्या पॅरिस ऑलिम्पिकमधलं 3रं पदक आणलेलं आहे। त्यामुळे कौतुक करावं तेवढं कमी आहे। जसा उत्साह कोल्हापूर आणि महाराष्ट्रात साजरा आहे तसाच इकडं जल्लोष इंडिया हाऊसमध्ये आहे, पॅरिसमध्ये सुरू आहे। खरं तर ऐतिहासिक अशी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, कौतुक करावं लागेल ह्या एका शिक्षकाच्या मुलाचं, कारण की मोठ्या कष्टाने त्यांनी कोल्हापूर ते पॅरिस हा प्रवास केला आणि आज इकडे जेव्हा सकाळी जेव्हा खेळ सुरू झाला, आता नेमबाजीचा थरा सुरू झाला, तेव्हा पहिले 8 खेळाडू अंतिम फेरी असतात। स्वप्नील 6व्या स्थानावर होता, 7व्या स्थानावर होता। खरं तर 3 पोझिशन 50 मीटर 3 पोझिशन हा खूप अवघड प्रकार असतो। 3 वेगवेगळ्या प्रकारात उभं राहून तुम्हाला शर्त करावी लागते। पहिले 2 प्रकार होते, त्यात स्वप्नील पूर्णपणे मागं होता आणि भारताचं मेडल गेलं अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये होती। पण शेवटच्या ज्याला एलिमिनेशन राऊंड म्हणतात, त्या एलिमिनेशन राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मुसंडी मारली आणि चीनच्या आणि युक्रेनच्या स्पर्धेच्या मागोमाग आपलाही झेंडा फडकवला। कौतुक करावं लागेल, कारण की अनपेक्षित असं मेडल होतं, कारण की मनू भाकरी कसलेली खेळाडू होती, तिने पहिली 2 मेडल जिंकली होती। स्वप्नीलच्या मेडलकडे कोणीही फारसं सिरियसली पाहिलं नव्हतं, पण कौतुक करावं लागेल मराठी पठ्ठ्याचं। अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी महाराष्ट्रासाठी पदक जिंकलं। तब्बल 72 वर्षांनी खाशाबांचा वारसदार झालेला आहे। ज्या कोल्हापूरच्या मातीत खाशाबांनी सराव केला त्याच मातीत स्वप्नील आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे। अजून महाराष्ट्रासाठी चिराग शेट्टी आणि अजून काही पदकं आहेत। आपला अविनाश साबळे खेळणार आहे, बीडचा खेळ खेळणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्वप्नीलने जो इतिहास घडवला आहे ते आपल्या नेमबाजीतील 3रं पदक आहे। पॅरिस ऑलिम्पिकच्या इतिहासात नव्हे तर ऑलिम्पिकच्या इतिहासात 3 मेडल प्रथमच भारताला मिळालेले आहेत। त्यामुळे हा एक नवा इतिहास घडवला आहे, तो पण स्वप्नीलच्या नावावर आहे। स्वप्नीलमुळं ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने 3 मेडलचा इतिहास घडवलेला आहे। ऐतिहासिक अशी कामगिरी आहे, त्याच्या कौतुकाचा वर्षाव कोल्हापूरपासून पॅरिसपर्यंत सुरूच राहणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।